कृषी विभागाच्या 288 जागा भरण्यात याव्यात यासाठी विद्यार्थ्यांचा पाठपुरावा सुरू आहे। मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी आता जमा झालेले आहेत। काय तुमची मागणी, काय पाठपुरावा? सर, तारांकित प्रश्नांना उत्तर देताना माननीय महोदयांनी मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की ज्या कृषीच्या 258 जागा आहे शासनाने ह्या आयोगाकडे पाठवल्या आहेत। तर मुळात त्या जागा ॲड झाल्या नाही, कारण 25 ऑगस्टला आमची एक्झाम आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आयोगाने जेवढ्या पण परीक्षा घेतल्या, समाज कल्याणची घेतली किंवा 25 ऑगस्टची होऊ घातली, या सगळ्या परीक्षा IBPS एक्झामच्या दिवशी ओव्हरलॅप होतात। अशाच परीक्षा कर्नाटकमध्ये पण अशा ओव्हरलॅप होत होत्या। तर कर्नाटक सरकारने विद्यार्थ्यांना न्याय देत ती एक्झाम पुढे ढकलली आणि IBPSचं जे कॅलेंडर इयर जानेवारीमध्ये रिलीज झालं होतं त्यानुसार त्यांनी परीक्षा घेतली। तर काल समाज कल्याणची एक्झाम झाली तर आणि IBPSची झाली, तर अशा वेळी 60% मुलं अनुपस्थित होते, कारण भरपूर सारे मुलं समाज कल्याणच्या एक्झामला गेले, IBPSला गेले नाहीत। कृषीचे मुलं जे आहेत हे सामान्य शेतकरी कुटुंबातले असतात, होतकरू पोरं आहे, कष्टकरी माथाडी कामगारांचे। पुढची मागणी काय? तर मागणी हीच आहे आमची की ह्या ज्या 258 जागा आहे ह्या त्वरित ॲड व्हाव्या। यासह कंबाईन राज्यसेवेमध्ये जवळपास 1000 जागा आहेत, त्या ॲड होण्याची शक्यता आहे, असं सामान्य प्रशासनाकडे ते डाटा आहे, ते पण ॲड व्हाव्यात आणि सर्वसामान्य 2-2.5-3 लाख जे मुलं बसतात त्यांना न्याय मिळावा। किती विद्यार्थी? साधारणतः 2-2.5 लाख विद्यार्थी आहेत कृषी अधिकाऱ्याचा अभ्यास करणारे, परंतु सरकार फक्त रडीचा डाव खेळते, नुसतं आश्वासन देते। मग आतापर्यंत पाहायला गेलं तर 100+ आमदारांनी निवेदनं दिलेत, सरकारकडे मागणी केली, CM उपमुख्यमंत्री असतील सगळे पॉझिटिव्ह आहेत, परंतु आयोग निर्णय घेत नाही। तर आमचं एकच म्हणणं की शिंदे साहेबांनी यामध्ये दखल घ्यावी, थेट आयोगाशी बोलावं व 258 जागा ॲड कराव्यात। 288 जागा, मुलींना किती जागा? म्हणजे असं मुलींना वेगळ्या जागा नसतात, सर्वच जागा असतात। आता माझी मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की तुम्ही एक शेतकरी कुटुंबातूनच येतात, तर तुम्हाला शेतकऱ्या मुलांची सगळी जाणीव आहेच। तर ज्या कृषीच्या मुली अभ्यास करत आहे त्या सर्व मुलींच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांना एकच विनंती करते की मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जे 1,500 रुपये देऊन आम्हाला आधू नका बनवू, तर आमच्या त्या 258 जागा आणून आम्हाला सक्षम बनवा, आम्हाला आमच्या पायावर उभं राहू द्या। तर आम्हाला आमच्या जागा ह्या ज्या 25 तारखेची जी पूर्वपरीक्षा आहे त्याच्यामध्येच आम्हाला ॲड करून हवे आहे, ही आमची विनंती आहे। सर, कृषी सेवेच्या 258 जागांना जी मान्यता मिळाली आहे ती फाईल MPSCकडे गेलेली आहे। तर माझं नाही का मुख्यमंत्री साहेबांना हीच विनंती आहे, आज रक्षाबंधन आहे आणि आमच्या बहिणींना ओवाळणी म्हणून ते 258 पदे याच वर्षी 2024मध्ये होणाऱ्या एक्झाममध्ये समाविष्ट करून न्याय द्यावा। सर, आमची भूमिका हीच असणार। आम्ही 6 महिन्यापासून पाठपुरावा करतोय आणि जर समजा सरकारनं ऐकलं नाही तर आम्ही पेढे वाटणार, नेत्यांना हार घालणार, फटाके फोडणार, कारण आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांची बाजू पडकी झाली। प्रत्येक गावात मारुतीच्या पारावर आम्ही नारळ फोडणार, कारण आमची बाजू पडकी झाली आणि आमच्यावर अन्याय झाला। बस ह्या उपासात्मक ह्या गोष्टी केल्याशिवाय शासन आमच्यावर लक्ष कसं देईल? मला आठवतंय लोकमान्य टिळक म्हणले होते, सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे काय? कधी आज 100-125 वर्षानंतर ते लेख वाचताना असं वाटतं की आज सुद्धा तसं होत आहे। मला पुढील आंदोलनाची भूमिका जी आहे ती या विद्यार्थ्यांनी जाहीर केली आहे, त्यामुळं वेगळ्या पद्धतीचं आंदोलन हे सर्व MPSC करणारे विद्यार्थी जे आहेत ते हाती घेतील। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आवड, साम TV, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।